की शिवरायांना अपेक्षित तरुणाई कशी असावी बाबांनो? काय अपेक्षित आहे शिवाजी महाराजांकडनं तुम्हाला? नुसता घोड्या ढाल तलवार लढाया हे नाही ना अपेक्षित. शिवचरित्रातलं खूप वेगळे वेगळे पैलू पडतात. पहिली गोष्ट तर आई वडिलांचं तुम्ही हे करा, रिस्पेक्ट करायला शिकलं पाहिजे. सगळ्यात मोठं शिवचरित्रात तुम्हाला कळतं की माझ्या आईच्या शब्दाबाहेर मी आयुष्यभर जाणार नाही. आलं लक्षात? ही आई जिजाऊंच्या स्वप्नासाठी मला माझं आयुष्य उभं करायचं आहे आणि त्यासाठी ते पोरगं जगतंय, एवढं लक्षात ठेवा. पहिला गोष्ट काय आहे तुमचं, की तुमच्या आयुष्यात जगताना टार्गेट जर तुमचे ठेवायचे असतील ना, तर शिवचरित्रात तुम्हाला एक घटना आहे. तुम्हाला घटना सांगतो तुम्हाला, की 14-15 वर्षामध्ये त्या मुलाला असं काहीतरी ट्रिगर लागला की मला कशासाठी जगायचं आहे, काय माझ्या आयुष्याचं जग. आणि तो मुलगा वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वरावर जाऊन आपल्या उष्ण धारुष्ण रक्ताने शपथ घेतो महादेवाच्या पिंडीवर की भारतावर आधी राज्य गाजवणाऱ्या त्या तमाम जुलमी सत्तांना मी इथून उकडून बाहेर टाकेल आणि ते इथं हिंदवी स्वराज्य उभं करेल. वय वर्ष 15 वर्षावर तो पोरगा टार्गेट ठेवतो आयुष्याचा. तुमच्या आयुष्याचं टार्गेटच नसेल ना, तुमचं आयुष्य असंच होणार आहे, असंच जाणार आहे तुमचं. ज्या आयुष्यामध्ये टार्गेट नसतं ना, वयाच्या 40 वर्षापर्यंत त्या माणसाला कळत नाही मी का जगतोय आणि मला काय करायचं आयुष्यामध्ये.